विद्यार्थी व पालक मित्रांनो, मी ऋषिकेश कुलकर्णी आपल्या सर्वांचं व्हायब्रंट ॲडमिशन गायडन्स या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहेत महाराष्ट्र स्टेटमध्ये ॲडमिशन प्रोसेस एक्झॅक्टली कशा पद्धतीने होते. म्हणजे तुमचं रजिस्ट्रेशन करण्यापासून ते शेवटच्या राऊंड, मोपअप राऊंड किंवा स्टे वॅकन्सी राऊंड जो असतो, त्या वॅकन्सी राऊंडपर्यंत हे ॲडमिशन प्रोसेस कशा पद्धतीने होते. हे ॲडमिशन प्रोसेस करताना महत्त्वाच्या कोणत्या काळजी घेतल्या पाहिजेत. म्हणजे बऱ्याचशा गोष्टी महत्त्वाच्या आहेत या व्हिडिओमध्ये. जसे की आपण फॉर्म भरतोय, म्हणजे ऑनलाईन म्हणजे प्रिफरन्सेस दिलेले आहेत. प्रिफरन्स दिल्यानंतर आपल्याला कॉलेज अलाउड झालेलं आहे. एखादं कॉलेज भेटलं तर पुढच्या राऊंडला कसं जायचं आहे, किंवा एखाद्या कॉलेजला ॲडमिशन घेतलं आहे आणि आपण जर तिथे जाऊन रिपोर्टिंगच केली नाही तर काय होऊ शकतं. रिटेन्शन फॉर्म एक्झॅक्टली काय असतो, रिटेन्शन फॉर्म भरायचा किंवा नाही भरायचा, किंवा हे राऊंड कशा पद्धतीने कंडक्ट केले जातात. असे अनेक प्रश्न विद्यार्थी आणि पालकांच्या मनामध्ये आहेत. महाराष्ट्र स्टेटमध्ये ॲडमिशन प्रोसेस एक्झॅक्टली कशा पद्धतीने होतं हे विद्यार्थ्यांना कळणं खूप गरजेचं आहे. आधीच्या व्हिडिओमध्ये आपण असं सांगितलेलं आहे की रजिस्ट्रेशनच्या ऑलरेडी डेट्स आलेले आहेत. हे रजिस्ट्रेशनसाठी 5 जानेवारी लास्ट डेट आहे. रजिस्ट्रेशन करणं खूप कंपल्सरी आहे. रजिस्ट्रेशन झाल्यानंतरच्या पुढची प्रोसेस म्हणजे ही ॲडमिशन प्रोसेस कशा पद्धतीने होणार आहे हे एक्झॅक्टली आपण या फ्लो चार्टच्या माध्यमातून आज इथे समजून घेऊयात. तर सुरुवातीला पाहूया की ॲडमिशन प्रोसेस कशा रिलेटेड असणार आहे. तर हा फ्लो चार्ट आपल्याला ॲडमिशन कोणकोणत्या कोर्समध्ये घेताना मदत करेल. तर MBBS, BDS, BAMS, BHMS, BUMS, BPTH, BSc नर्सिंग, BOTH, BASLP अशा सर्व कोर्सेससाठी, म्हणजे ज्या नीट आधारित जेवढे कोर्सेस आहेत अशा सर्व कोर्सेससाठी ही ॲडमिशन प्रोसेस खूप महत्त्वाची आहे. तर याच्यामध्ये आपण स्टेप बाय स्टेप पाहूया कशा पद्धतीने काय होणार आहे. तर सुरुवातीला काय होणार आहे, तर ऑनलाईन रजिस्ट्रेशन. ऑनलाईन रजिस्ट्रेशन फॉर्म आपल्याला कुठल्या वेबसाईटवर आहे, mahacity.org. तर ह्या ऑनलाईन रजिस्ट्रेशन फॉर्मची लास्ट तारीख काय आहे, 5 जानेवारी 2022. प्रत्येक विद्यार्थ्याला हे ऑनलाईन रजिस्ट्रेशनचा फॉर्म भरायचा आहे. याच्यामध्ये एक्झॅक्टली कशा पद्धतीने हा फॉर्म भरायचा आहे याचा देखील आपण व्हिडिओ अपलोड केलेला आहे. याच्यामध्ये आपल्याला सर्व बेसिक माहिती भरायची आहे, ऑनलाईन पेमेंट करायचं आहे, डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत आणि त्याची प्रिंटआउट घ्यायची आहे. एक्झॅक्टली अशा पद्धतीने हा तुमचा पहिला टप्पा होणार आहे. त्याच्यानंतर काय आहे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन प्रोसेस. जे आपण या फॉर्म भरताना डॉक्युमेंट अपलोड केलेले आहेत त्याचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होत असतं. पण यावर्षी कोविडच्या सिच्युएशनमुळं आणि लास्ट इयरला पण कसं झालं होतं, ऑनलाईन झालेलं होतं. त्याला काय म्हणतात, ई डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. म्हणजे ऑनलाईन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तुमचं होणार आहे. हे देखील तुम्ही अपलोड केल्यानंतर ही देखील तुमची प्रोसेस होऊन जाईल. जेव्हा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन वगैरे सर्व क्लिअर होऊन जातं त्याच्यानंतर आपल्या SML जनरेशन. SML मीन्स काय, स्टेट मेरिट लिस्ट. म्हणजे आपल्याला स्टेटमधलं मेरिट नंबर प्रत्येक विद्यार्थ्याकडे असणं खूप गरजेचं आहे. आता विद्यार्थ्यांकडे काय आहेत, रजिस्ट्रेशन करताना ऑल इंडिया रँक आहेत. म्हणजे तुमचा जो नीटचा स्कोर कार्ड आहे तर त्या नीटच्या स्कोर कार्डवर काय आलेलं आहे, फक्त ऑल इंडिया रँक आलेले आहेत. मग आता आपण रजिस्ट्रेशन केलं त्याच्यानंतर आपले SML रँक येतात. महाराष्ट्र स्टेटमध्ये ॲडमिशन प्रोसेस करताना SML रँकवरच ॲडमिशन प्रोसेस होत असते पुढची. त्याला म्हणतात स्टेट मेरिट लिस्ट. मग हे स्टेट मेरिट नंबर देखील सपोज आपल्याकडे आले. मग त्याच्यानंतर काय आहे, चॉईस फिलिंग प्रोसेस. म्हणजे तुमचे ऑप्शन्स देणं, तुमचे चॉईस जे आपण फिलिंग करणार आहे ते खूप महत्त्वाचं. ही तर खूप सर्वात जास्त महत्त्वाची प्रोसेस चॉईस फिलिंग आहे. म्हणजे आपण सर्व केलेलं आहे आणि मग आपल्याला नंतर चॉईसेस देतात. MBBS, BDSच्या चॉईसेस द्याव्या लागतात. BAMS, BHMS, BUMSसाठी चॉईसेस म्हणजे काय, कॉलेजची नावं देणे, कॉलेजचे प्रिफरन्सेस द्यायला लागतात आपल्याला. हे सर्व प्रिफरन्स फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे, कसा महत्त्वाचा असतो हे तर मी तुम्हाला सांगणारच आहे. तर ही चॉईस फिलिंग प्रोसेस असते. मग ही जेव्हा आपण चॉईसेस देतो, आता कसं आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की चॉईस फिलिंग करताना गेल्या वर्षीपासून एक मेजर चेंज केलेला आहे. मेजर चेंज काय केलेलं त्यांनी, की चॉईस फिलिंग करताना इथपर्यंत कॉमन प्रोसिजर आहे. म्हणजे हे रजिस्ट्रेशन करणं प्रत्येक विद्यार्थ्याला, म्हणजे जे एलिजिबल आहे किंवा नॉन एलिजिबल अशा प्रत्येक विद्यार्थ्याला रजिस्ट्रेशन करावं लागतं. अशा प्रत्येक विद्यार्थ्याचे डॉक्युमेंट व्हेरीफाय होतात. अशा प्रत्येक विद्यार्थ्यांचं SML जनरेशन होतं. परंतु चॉईस फिलिंग करताना थोडंसं एक हे दिलेलं आहे त्यांनी, एक गॅप दिलेला आहे. तो गॅप कसा आहे, तर चॉईस फिलिंग करताना त्यांनी 3 ग्रुपमध्ये केलेला आहे. तर ते 3 ग्रुपमध्ये काय आहे, तर ग्रुप ए मध्ये आपल्याला काय होणार आहे, MBBS, BDSचे चॉईसेस देता येतात. ग्रुप बी मध्ये काय असणार आहे, BAMS, BHMS, BUMSचे चॉईसेस देतात. आणि ग्रुप सी मध्ये रिमेनिंग कोर्सेस BPTH, BOTH, BASLP आणि BSc नर्सिंग. कधी कधी B आणि C एकत्र पण सुरू होतं. तसं जर झालं तर आपण ते देखील तुम्हाला सांगतो. परंतु असं चॉईसेस देता येतात. म्हणजे आपल्याला कॉमन प्रोसिजर काय आहे, तर SML जनरेशनपर्यंत आपल्याला कॉमन प्रोसिजर आहे.
पण चॉईस फिलिंग जेव्हा करतो आपल्याला ऑप्शन द्यायची जेव्हा वेळ येते तर तेव्हा आपल्याला असं 3 टप्प्यामध्ये त्यांना डिवाइड करण्यात आलेलं आहे. मग आता चॉईस देताना आपण पाहूया. पहिल्यांदा MBBS BDSच्या आपण चॉईसेस दिल्या असं समजूया. परंतु एक थोडक्यामध्ये सांगतो की प्रिफरन्स जेव्हा आपण चॉईस देत असतो त्याच्या महत्त्वाच्या काही गोष्टी आहेत. तर आपल्याला ऑप्शन फॉर्म हा एकदाच फिलअप करता येतो. हे काही कॉमन गोष्टी तुम्हाला सांगतो. नंतर तर तुम्हाला डीपमध्ये मी सांगणारच आहे. ऑप्शन फॉर्म म्हणजे चॉईस फिलिंग हे एकदाच देता येते. समजा आपल्याला MBBS BDS असं जर ऑप्शन द्यायचे असतील तर तुम्हाला MBBSचे सर्व ऑप्शन्स किंवा BDSचे सर्व ऑप्शन हा एकाच ऑप्शन फॉर्ममध्ये देता येतात. समजा आपल्याला आता जसं गव्हर्नमेंट कॉलेज वाढलेले आहेत, सर्व MBBSचे गव्हर्नमेंट कॉलेज ठेवायचे तुम्हाला, त्यानंतर MBBSचे सेमी गव्हर्नमेंट कॉलेज देखील ठेवायचे आहेत. काही विद्यार्थ्यांना वाटतं की मला फक्त BDSचे गव्हर्नमेंट कॉलेज ठेवायचे पण BDSचे प्रायव्हेट कॉलेज ठेवायचे नाही. अशा वेळेस तुम्हाला MBBSचे सर्व गव्हर्नमेंट कॉलेज, MBBS प्रायव्हेट आणि BDS गव्हर्नमेंट कॉलेज असे सर्व चॉईसेस एकदाच भरता येतात. असं नाही की समजा एखादा आपण चॉईस फिलअप केल्या आणि सबमिट केला, रिझल्ट आला, मग आता जेव्हा पुढचा राऊंड होतो मग तुम्हाला वाटलं पुढच्या राऊंडला मला आता डबल ऑप्शन फॉर्म भरता येतो का, तर बिलकुल नाही. तुमच्या ज्या चॉईसेस पहिल्यांदा भरल्या त्याच राहतात. तुम्हाला कोणतंही कॉलेज नवीन ॲड करता येत नाही किंवा एखादं चॉईस सबमिट केली तर ते रिमूव्ह सुद्धा करता येत नाही. हे विद्यार्थ्यांनी पालकांनी खूप लक्षात घ्यायची गोष्ट आहे. त्यामुळे चॉईस फिलिंग करताना अगदी काळजीपूर्वक करायचे आहे. एखाद्या विद्यार्थ्याला किंवा पालकाला माहीत असतं विद्यार्थ्यांना की मला BDS करायचंच नाही आहे किंवा मला BHMS करायचं, जे काही करायचं नाही आहे तर तुम्ही त्या चॉईस ठेवल्या नाहीत तरीही चालतात. परंतु असं वाटू नये, काही विद्यार्थ्यांना वाटतं की माझ्या फ्रेंडला BDS भेटलेला आहे, मी BDS तरी ठेवायला पाहिजे होतं. मग असं पाहिजे होतं हा ऑप्शन नंतर नसणार आहे. जर तुम्हाला पाहिजे असेल आणि ठेवायचा असेल ऑप्शन तर ऑप्शन फॉर्ममध्ये भरताना तेव्हाच ते सर्व ऑप्शन्स ठेवणं गरजेचं आहे. नंतर म्हणजे थोडक्यामध्ये काय नंतर चेंजेस करता येत नाही. ह्याच्यामध्ये डीपमध्ये मी तुम्हाला पुढे व्हिडिओ घेऊनच येणार आहे. आता असं समजूया की आपण चॉईसेस देखील फिलअप केलेले आहेत. परंतु चॉईसेस फिलअप करताना एक पुढे टाइम टेबल येईल आपल्यासमोर. तो फक्त सुरुवातीला MBBS आणि BDSची चॉईस आधी सुरू होतात आणि नंतर पुढे त्याचा एखाद्या राऊंडचा रिझल्ट लागला की मग BMS BHMS साठी म्हणजे ग्रुप आणि B आणि C साठी नंतर चॉईस फिलिंग सुरू होतं. परंतु इथपर्यंत कॉमन प्रोसेस आहे. आता आपण पाहूया चॉईस फिलिंग. तर चॉईस फिलिंग करताना ग्रुप ए साठी आधी सुरुवात होईल. त्याच्यामध्ये कशासाठी होणार आहे, MBBS आणि BDS. इथे थोडंसं प्रिंट झालेलं नाही आहे, समजून घ्या. MBBS आणि BDS साठी पहिल्यांदा चॉईस फिलअप झाल्या आणि त्याचे ऑप्शन्स आपण दिलेले आहेत. आता ऑप्शन्स दिले तर पुढे काय होतं ते सांगतो तुम्हाला. आता हे पहा, याच्यामध्ये आपण अजून एक महत्त्वाचा पॉईंट केलेला आहे. ओनली नीट क्वालिफाय कॅन्डिडेट कॅन अप्लाय. आता रजिस्ट्रेशन झाले, सगळं झालंय, पण चॉईस कोणाला देता येणार आहेत MBBS BDSच्या? फक्त नीट क्वालिफाय कॅन्डिडेट. क्वालिफाय म्हणजे काय, 720 मार्काची टोटल एक्झाम असते, त्यापैकी क्वालिफिकेशन क्रायटेरिया दरवर्षी ठरलेला असतो. ओपन कॅटेगरी आणि EWS साठी 138 हा बेसिक क्वालिफिकेशन क्रायटेरिया हा यावर्षी आहे. म्हणजे एवढे मार्क्स असतील नीटमध्ये तुम्हाला तरच तुम्ही क्वालिफाय आहेत आणि तरच तुम्ही MBBS किंवा BDS ऑप्शन देऊ शकतात. याचा अर्थ असा नाही आहे की तुम्हाला MBBS किंवा BDS भेटेल, असा बिलकुल अर्थ नाही. परंतु तुम्ही इलिजिबल आहेत. 138 मार्क असतील आणि अदर कॅटेगरीसाठी 108 आहे. त्याचा व्हिडिओ तर खूप आता इलिजिबिलिटीचा अपलोड केलेला आहे, ते एकदा तुम्ही चेक करू शकता. म्हणजे ओनली नीट क्वालिफाय कॅन्डिडेट कॅन अप्लाय फॉर MBBS BDS ऑप्शन फॉर्म. ऑप्शन फॉर्म भरलाय, क्वालिफाय असलेले विद्यार्थीच भरू शकतात. आता ऑप्शन फॉर्म तर भरलाय, मग काय होणार आहे, पहिल्या राऊंडचा रिझल्ट लागणार. आता रिझल्ट लागल्यानंतर काय होतं पाहूया. आता रिझल्ट लागल्यानंतर 2 गोष्टी घडतात. एखाद्या जर राऊंडचा रिझल्ट लागलाय, आपण MBBS BDS ऑप्शन सर्व दिलेले आहेत सपोज, आणि त्याचा रिझल्ट लागला. मग रिझल्ट लागल्यानंतर काय होणार आहे विद्यार्थ्याला, एकतर त्याला कॉलेज अलाउड होईल किंवा कॉलेज नॉट अलाउडेड. म्हणजे तुम्हाला कॉलेज एकतर भेटू शकेल किंवा नाही, अशा 2 पॉसिबिलिटी घडणार आहेत. ठीक आहे. आता कॉलेज जर अलाउड झालं, समजा तुम्हाला एखादं MBBSचं कॉलेज भेटलेलं असेल, गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेट भेटलं किंवा BDS व्हॉट एव्हर इट मे बी, जे कॉलेज तुम्हाला भेटलेलं असेल तर ते जर कॉलेज तुम्हाला अलाउड झालेलं असेल तर त्याच्यानंतर तुमच्याकडे 2 ऑप्शन्स असतात. खूप महत्त्वाची प्रोसेस आहे, लक्ष द्या. 2 ऑप्शन्स असतात. एक आहे कंपल्सरी टेक ॲडमिशन. आता हे कंपल्सरी टेक ॲडमिशन म्हणजे काय असतं याचा अर्थ सांगतो तुम्हाला थोडक्यामध्ये. आता तुम्हाला कॉलेज अलाउड झालं, सपोज एक पर्टिक्युलर तारीख पकडूया, सपोज 20 तारखेला हा रिझल्ट लागलेला असेल
कोणत्याही 20 तारखेला पर्टिक्युलर ह्या महिन्याची समजू नका. 20 तारखेला सपोज हा रिझल्ट लागला तर त्याच्यानंतर 9 ते 10 दिवस दिलेले असतात. त्या 9 ते 10 दिवसामध्ये तुम्हाला त्या कॉलेजला जाऊन रिपोर्ट करावं लागतं. म्हणजे रिपोर्ट म्हणजे काय, जाऊन तुम्हाला तिथे सर्व तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट घेऊन जावं लागतात. त्या कॉलेजची फीस जेवढी आहे म्हणजे DD काढून तुम्हाला तिथे जाऊन ॲडमिशन घ्यावं लागतं. म्हणजे कंपल्सरी तुम्हाला हे ॲडमिशन घ्यावं लागतं. कंपल्सरी हा शब्द कशासाठी वापरला आहे, जर सपोज तुम्हाला कॉलेज भेटलं आहे, अलाउड झालेलं आहे, परंतु तुम्ही जर जाऊन ॲडमिशन घेतलं नाही तर तुम्ही MBBS आणि BDS ह्या ॲडमिशन प्रोसेसच्या बाहेरच होतात. म्हणजे तुम्हाला कंपल्सरी जाऊन ॲडमिशन घ्यावंच लागतं. ॲडमिशन घेतल्यानंतर पुढच्या राऊंडला थांबता येतं. परंतु सपोज आता एखाद्या विद्यार्थ्याला वाटलंय आता मला BDSचं एखादं प्रायव्हेट कॉलेज भेटले, पण आता मला प्रायव्हेट कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं नाही. मी तुम्हाला वरच सांगितलं होतं, BDSला एखाद्या कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं नाही तर एकतर ते कॉलेज तुम्ही टाकलंच नाही पाहिजे. सपोज एखादा प्रायव्हेट कॉलेज लागलं, BDS करायचं नाही ठरलं, गव्हर्नमेंटच ठरलं असेल, गव्हर्नमेंटचंच ऑप्शन ठेवा. जरी प्रायव्हेटचे ठेवला तर ॲडमिशन जाऊन घ्या तुम्ही. ॲडमिशन घेतल्यानंतर पुढच्या राऊंडला थांबता येतं आणि पुढे जाऊन कॅन्सल करता येतं. परंतु आत्ताच जर तुम्ही ॲडमिशन घेतलं नाही तर तुम्ही MBBS BDSच्या पूर्ण प्रोसेसच्या बाहेरच होतात. डायरेक्ट तुम्ही स्पॉट राऊंडलाच इलिजिबल होतात. आणि अशा बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं झालेलं आहे. म्हणजे अक्षरशः आम्ही अशी एक्झाम्पल दरवर्षी पाहतो की काही विद्यार्थ्यांना खूप चांगला स्कोर आहे, आमच्याकडे नंतर येतात की सर खूप चांगला स्कोर होता पण आम्हाला ॲडमिशन रिपोर्टिंगची डेटच एक्झॅक्टली माहीत नव्हती. जर तुम्ही दिलेल्या टाईममध्ये जर रिपोर्ट केला नाही तर तुम्ही प्रोसेसच्या बाहेरच होतात. मार्क कितीही चांगले असू द्या, काही त्याचा फायदा होत नाही. म्हणजे तुम्हाला ते ॲडमिशन घेणं गरजेचं आहे. बेसिक तुम्हाला हे कळा. आता सपोज आपण ॲडमिशन घेतलं, ॲडमिशन घेतल्यानंतर तिथे गेल्यास तुम्हाला एक हे येतं, रिटेन्शन फॉर्म देतात कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतल्यानंतर. आता रिटेन्शन फॉर्म बरेचशा विद्यार्थ्यांनी ऐकलेलं, काय असतो रिटेन्शन फॉर्म, कसा असतो काय नाही. मी तुम्हाला इथं थोडक्यात सांगतो. आता रिटेन्शन फॉर्म दिल्यानंतर त्याच्या 2 गोष्टी असतात. एक तर रिटेन्शन फॉर्म भरायचा किंवा रिटेन्शन फॉर्म नाही भरायचा, 2 गोष्टी. आता समजा रिटेन्शन फॉर्म भरला तर काय होतो, जर रिटेन्शन फॉर्म भरला तर नो अपग्रेडेशन फॉर नेक्स्ट राऊंड प्रोसेस एंड्स. म्हणजे तुमचं अपग्रेडेशन होणार नाही. सपोज आपण एक पर्टिक्युलर पकडूया की तुम्हाला इथे एखादं कॉलेज भेटलेलं आहे. समजा तुम्हाला MIT लातूरचं MBBSसाठी ॲडमिशन एखाद्या विद्यार्थ्याला भेटलेलं आहे असं पकडूया. आणि त्या विद्यार्थ्याला पुन्हा ॲडमिशन घेतल्यानंतर तिथं कॉलेजमध्ये रिटेन्शन फॉर्म देतात. मग तो फॉर्म जर त्या विद्यार्थ्यांनी भरला तर काय होणार आहे, तर त्याला पुढच्या राऊंडला जाता येणार नाही. म्हणजे जो पुढचा नेक्स्ट राऊंड असणार आहे, सेकंड राऊंड, त्या विद्यार्थ्याला तिथं जाता येणार नाही आणि त्याची ॲडमिशन प्रोसेस इथेच संपते. त्याचं कंपल्सरी फिक्स सीट झाली. म्हणजे तो फिक्स ॲडमिशन त्यानं तिथंच घेतला. तो विद्यार्थी पुढच्या राऊंडसाठी इलिजिबल नसतो जर तुम्ही रिटेन्शन फॉर्म जर भरला तर. समजा तुम्हाला कॉलेज अलाउड झाले परंतु तुम्ही रिटेन्शन ॲडमिशन तर घेतले सर्व, पण रिटेन्शन फॉर्म जर नाही भरला तर काय होतं, तर चान्स टू अपग्रेड फॉर नेक्स्ट राऊंड. म्हणजे तुम्हाला पुढच्या राऊंडला देखील जाता येतं. म्हणजे पुढच्या म्हणजे सेकंड राऊंडला. म्हणजे एक तुम्हाला थोडक्यामध्ये बेसिक सांगतो. जर विद्यार्थ्याला आवडीप्रमाणे कॉलेज भेटलं, समजा मला असं वाटत असेल की मला इथेच ॲडमिशन घ्यायचं आहे आणि मला आता कुठल्याही पुढच्या राऊंडला काही कॉलेज भेटू द्या परंतु मला जायचं नाही, मला माझ्या आवडीनुसार हेच कॉलेज भेटलेलं आहे, मला इथेच ॲडमिशन घ्यायचं, अशा वेळेस विद्यार्थी रिटेन्शन फॉर्म भरला तरी त्या विद्यार्थ्यांनी हरकत नाही. पण जनरली काय करायचं, रिटेन्शन फॉर्म शेवटपर्यंत भरायचा नाही, जेणेकरून आपल्याला वर जाता येतं, वर नेक्स्ट राऊंडला जाता येतं. नेक्स्ट राऊंडला गेल्यानंतर कोणते कॉलेज चांगले कॉलेज वरचे, कारण की ऑप्शन फॉर्ममध्ये खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत. एकदा कॉलेज भेटलं, समजा तुम्हाला हे जसं मी तुम्हाला सांगितलं MIT तुम्हाला भेटलेलं आहे. समजा MITची चॉईस ही तुमची 40 नंबरची असेल आणि तुम्ही टोटल ऑप्शन दिलात MBBS आणि BDS सगळे म्हणून एक सपोज 70 ऑप्शन दिलेले असेल आणि पहिल्या राऊंडला तुम्हाला 40 नंबरचं XYZ म्हणजे MITचं कॉलेज भेटलेलं असेल, तुम्ही इथे ॲडमिशन घेतलात समजा आणि रिटेन्शन फॉर्म नाही भरला तर तुम्हाला पुढच्या राऊंडला जाता येतं. पण पुढच्या राऊंडला गेल्यानंतर तुम्हाला नवीन ऑप्शन भरता येतात का, तर बिलकुल नाही. पुढच्या राऊंडला गेल्यानंतर फक्त वरचे चॉईसेस जे आहेत म्हणजे 1 ते 39 हेच चॉईसेस तुम्हाला सेकंड राऊंडला राहतात. हे लक्षात घ्या विद्यार्थ्यांना. मग 1 ते 39 मध्ये आपण कधी पण चांगले कॉलेज ठेवलेले असतात. मग असं होऊ नये कधी की एखादं कुठलं तर तुम्ही लो कॉलेज टाकलेलं असेल, काहीतरी हे झालंय आणि पुढच्या राऊंडला जर तुम्हाला ते कॉलेज भेटलं, आता ते सांगतो तुम्हाला पुढच्या राऊंडला काय होतं काय नाही. पहिल्या राऊंडपर्यंत हे लक्षात घ्या की तुम्हाला रिटेन्शन फॉर्म भरायचा किंवा नाही हे तुमच्या हातात आहे. ॲडमिशन घेणं तर कंपल्सरी आहे, पण रिटेन्शन फॉर्म भरला तर तुम्हाला पुढच्या राऊंडला जाता येत नाही. इथंच तुमचं फिक्स ॲडमिशन झालं. नाही भरला तर तुमचं अपग्रेडेशन होतं आणि पुढच्या राऊंडला तुम्हाला जाता येतं. हे आपण पाहिलं ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज अलाउड झालेलं आहे. समजा आता पहिल्या राऊंडचा रिझल्ट लागला आणि कॉलेज तुम्हाला भेटलंच नाही, म्हणजे येतं तिथं बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं तसं लिहून येतं कॉलेज नॉट अलाउटेड म्हणून येतं तिथं. मग
अशा विद्यार्थ्यांनी घाबरायचं नाही. असे सर्व विद्यार्थी नेक्स्ट राऊंडला, म्हणजे नेक्स्ट राऊंड कोणता तर सेकंड राऊंड, असे सर्व विद्यार्थी सेकंड राऊंडला एलिजिबल होतात पुढच्या राऊंडला. आता ऍडमिशन प्रोसेस कोणासाठी संपणार आहे इथं, ज्या विद्यार्थ्यांनी रिटेन्शन फॉर्म भरलाय अशा विद्यार्थ्यांसाठी इथंच ऍडमिशन प्रोसेस संपलेली आहे. परंतु ज्या विद्यार्थ्यांनी ऍडमिशन घेतले आणि रिटेन्शन फॉर्म भरला नाही असे विद्यार्थी आणि ज्या विद्यार्थ्याला पहिल्या राऊंडला एकही कॉलेज भेटले नाही असे सर्व विद्यार्थी सेकंड राऊंडला येतात. मग आता इथं सेकंड राऊंडचा सपोज रिझल्ट लागला आहे, सेकंड राऊंडचा रिझल्ट लागला, तर सेकंड राऊंडचा रिझल्ट लागल्यानंतर डबल दोन गोष्टी घडणार आहेत. एक तर कॉलेज तुम्हाला अलॉट होणार आहे, म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना समजा इथं आपण पाहिलेलं आहे पहिल्या राऊंडला एकही कॉलेज भेटलं नाही अशा विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉट जर झालं तर त्यांना नवीन कॉलेज अलॉट होणार नव्याने. आणि कॉलेज अपग्रेडेशन कोणासाठी होणार आहे, ज्यांना पहिल्या राऊंडला कॉलेज भेटलं होतं परंतु त्यांनी रिटेन्शन फॉर्म भरला नव्हता असे विद्यार्थी, म्हणजे ज्यांनी अपग्रेडेशनसाठी थांबले होते. एक तर त्यांचं अपग्रेडेशन होऊ शकेल किंवा नाही होऊ शकेल. तर नाही होऊ शकेल तर काय होणार ते पण सांगतो तुम्हाला. आता सेकंड राऊंडला आलात, कॉलेज अलाउड झालं किंवा कॉलेज डबल असं पण होऊ शकेल, कमी मार्क असतील, समजा कमी मार्क आहे तर कॉलेज तुम्हाला भेटणार पण नाही. मग नाही भेटलं तर पुढे खाली मॉकअप राऊंड असतो. आता समजा कॉलेज नवीन अलाउड झालं, म्हणजे पहिल्या राऊंडला काहीच नव्हतं भेटलं, या राऊंडला सेकंड राऊंडला तुम्हाला कॉलेज अलाउड झालेलं आहे. मग जर कॉलेज अलाउड झालं तर डबल दोन रूल आहेत. एक तर कंपल्सरी टेक ॲडमिशन घ्यावंच लागणार आहे, घेतलं नाही तर काय होणार आहे ॲडमिशन प्रोसेसच्या बाहेर होणार आहे. मग तुम्हाला या वेळेस कुठलंही कॉलेज भेटू द्या, MBBS भेटू द्या, PDS जे तुम्ही ऑप्शन टाकणार आहे त्यापैकी जे कॉलेज तुम्हाला भेटले तर तिथं कंपल्सरी ॲडमिशन घ्यावंच लागेल. आणि दुसरं गोष्ट आहे रिटेन्शन फॉर्म. तुम्हाला तर थोडक्यात आता कळालं, रिटेन्शन फॉर्म भरला तर सेकंड राऊंडसाठी जे कॉलेज भेटलं तेच फिक्स झालं, तुम्हाला पुढच्या राऊंडला म्हणजे मॉपअप राऊंडला जाता येणार नाही. आणि जर तुम्हाला कॉलेज नवीन भेटलेलं आहे आणि रिटेन्शन फॉर्म जर भरला नाही तर तुम्हाला त्याच्या पुढच्या राऊंडला देखील जाता येतं. आता आपण इथे एक बघूया कॉलेज अपग्रेडेड. तर अपग्रेडेड म्हणजे काय आहे, तर त्या वरच्या एका विद्यार्थ्याला आपल्याला आधी एक एक्झाम्पल घेतलं होतं की MIT कॉलेज भेटलं होतं परंतु त्यानं काय केलं होतं रिटेन्शन फॉर्म भरला नाही, म्हणजे त्यानं काय पुढच्या राऊंडला त्याला जायचं होतं. मग पुढच्या राऊंडला गेल्यानंतर त्याच्याकडे किती चॉईसेस होत्या, फक्त 1 ते 39. 1 ते 39 पैकी समजा त्याला एखादं कॉलेज इथं अपग्रेड झालं, एखादं नवीन कॉलेज त्याला पुढचं भेटलं, वरचं कुठलं तरी ऑप्शन, समजा एक 35 नंबरचा त्याला ऑप्शन भेटला तर त्यावेळेस त्याचं ते कॉलेज अपग्रेड होतं. मग इथे एक मनामध्ये शंका विद्यार्थ्याच्या तयार होते की सर मला आता 35 नंबरचं कॉलेज भेटलं, आधी पहिल्या राऊंडला 39 नंबरचं कॉलेज भेटलं होतं. तर आता काही विद्यार्थ्यांनी समजा चुकून एखादं कुठलं तरी कॉलेज टाकलं असेल आणि त्या विद्यार्थ्याला वाटलं, काही जण मध्येच BDS पण टाकतात, चुकून काहीतरी कॉलेजचे कोड टाकतात, समजा ते चुकून BDSचं कॉलेज निघालं किंवा कसलं कोणतं पण कॉलेज निघालं आणि त्या विद्यार्थ्याला वाटलं की नाही सर मला आता पहिल्या राऊंडचंच कॉलेज पाहिजे, मला हे कॉलेज नको आहे. तर असं होत असतं का, तर असं बिलकुल होत नाही. तुम्हाला जेव्हा इथं एखादं कॉलेज भेटलेलं असतं, जर तुम्हाला तेच पाहिजे होतं तर तुम्ही रिटेन्शन फॉर्म भरायला पाहिजे होतात, बरोबर आहे, म्हणजे तुमचं तिथंच ॲडमिशन कंपल्सरी फिक्स झालं असतं. तुम्ही अपग्रेडेशनसाठी फॉर्म भरलाय, अपग्रेड म्हणजे सेकंड राऊंडला तुम्हाला इथं अपग्रेड झालंय कॉलेज, जे कॉलेज अपग्रेड होईल, जे कॉलेज तुम्हाला सेकंड राऊंडमध्ये नव्यानं भेटेल त्या राऊंडमध्ये तुम्हाला तिथे ॲडमिशन घेणं कंपल्सरीच असतं. आणि ॲटोमॅटिक पहिल्या राऊंडचं जे कॉलेज होतं, म्हणजे जसं MIT तुम्ही भरला होतं भेटलं होतं तुम्हाला, ते ॲटोमॅटिक कॅन्सल होतं, परंतु तुम्हाला तिथं जावं लागतं, कॅन्सलेशनचा फॉर्म भरावा लागतो. तो फॉर्म देखील आम्ही तुम्हाला सेंड करतो. कॅन्सलेशनचा फॉर्म भरायचा 1,500 रुपये त्यांची फी असते, ते कट करतात ते 1,500 रुपये आणि ओरिजिनल तुमचे सर्व डॉक्युमेंट्स तुम्हाला त्यांनी देतात आणि DD देखील वापस देतात. आणि जे कॉलेज तुम्हाला भेटलेलं आहे, अपग्रेड झालेलं आहे, त्या कॉलेजला जाऊन तिथे जाऊन त्या कॉलेजचा DD काढावा लागतो, त्या कॉलेजला सगळं तुम्हाला डॉक्युमेंट जाऊन सबमिट करावे लागतात. म्हणजे एक महत्त्वाची गोष्ट काय आहे, आधीचं कॉलेज तुमच्याकडे हातात राहणार आहे का, बिलकुल राहणार नाही. याच वेळी दुसरी गोष्ट काय तयार होणार आहे, समजा सेकंड राऊंड तुम्हाला पहिल्या राऊंडला MIT कॉलेज भेटलंय, सेकंड राऊंडला आला परंतु कॉलेज अपग्रेडच झालं नाही, म्हणजे काय कॉलेज तुम्हाला भेटलंच नाही, नॉट अलाउड, असं काही झालं नाही, तर विद्यार्थ्यांनी घाबरून जायचं नाही. तुमचं ॲडमिशन इथं कन्फर्म आहे, कारण की तुम्ही इथं DD भरलेले आहे, तुम्ही जाऊन डॉक्युमेंट सबमिट केलेले आहे, तुमचं इथलं ॲडमिशन तुमच्या हातात कोणच घेऊ शकत नाही. जर तुम्हाला पुढच्या राऊंडला एकही कॉलेज नाही भेटलं तर ते आहेच आपल्या हातात, पण तुम्हाला इथं अपग्रेड झालं तर हे आपोआप कॅन्सल होणार आहे. त्याच्यामुळं विद्यार्थ्यांनी घाबरायचं नाही. त्याच्यामुळे रिटेन्शन फॉर्म कशासाठी भरायचा नाही, तर हे आपल्या हक्काचं कॉलेज राहतच आहे, फक्त पुढच्या राऊंडला जर काही नाही भेटलं तर हे राहणार आहे. जर पुढच्या राऊंडला एखादं चांगलं कॉलेज भेटलं तर ते आपोआप जाणार आहे. मग आता असे सर्व विद्यार्थी, मग आता ज्यांनी अपग्रेडेशनसाठी फॉर्म भरलेला आहे, म्हणजे रिटेन्शन फॉर्म जर नाही भरला तर तुम्ही पुढच्या राऊंडला एलिजिबल होणार आहे. पुढचा राऊंड म्हणजे कोणता असणार आहे, तर तो मॉपअप राऊंड असणार आहे. तर त्या मॉपअप राऊंडला ज्या विद्यार्थ्यांनी सेकंड राऊंडला रिटेन्शन फॉर्म भरला नाही असे विद्यार्थी एलिजिबल असणार आहेत
आणि ज्या विद्यार्थ्याला सेकंड राऊंडमध्ये देखील कोणतं कॉलेज भेटलं नाही, कोणतंही कॉलेज नाही भेटलं, असे सर्व विद्यार्थी मॉपअप राऊंडला, म्हणजे कोणतेही कॉलेज म्हणजे काय, पहिल्या राऊंडला काही नाही भेटलं, दुसऱ्या राऊंडला पण नाही काही भेटलं, असे विद्यार्थी डायरेक्ट मॉपअप राऊंडला एलिजिबल होतील. समजा पहिल्या राऊंडला तुम्हाला अपग्रेड झालंच नाही, पहिल्या राऊंडला कॉलेज भेटलंय पण अपग्रेड झालं नाही, असे देखील विद्यार्थी डायरेक्ट मॉपअप राऊंडला एलिजिबल होतील. म्हणजे अशा विद्यार्थ्यांचं अपग्रेडेशनचे चान्सेस मॉपअप राऊंडमध्ये देखील असू शकतात, कारण की तुम्ही रिटेन्शन फॉर्म भरला नाही तोपर्यंत तुमच्या हातामध्ये ते कॉलेज असतात. मग मॉपअप राऊंडला आल्यानंतर काय होणार आहे, डबल सेम प्रोसेस, एक तर कॉलेज तुम्हाला अलॉट होईल किंवा कॉलेज तुमचा अपग्रेड होईल किंवा कॉलेज नॉट अलॉट होईल. आता समजा मॉपअप राऊंड म्हणजे हा शेवटचा राऊंड असतो, हे डिपेंड्स असतं त्या वेळेच्या सिच्युएशननुसार. जर कॉलेजच्या जागा जर शिल्लक राहिल्या, गव्हर्नमेंट कॉलेजच्या जर जागा शिल्लक राहिल्या, तर पुन्हा अगेन मॉपअप राऊंड पुढचा कंडक्ट होतो, मॉपअप राऊंड सेकंड देखील कंडक्ट होऊ शकतो, जसा लास्ट टाइम झालेला होता. जर जागा शिल्लक नसताना राहिल्या गव्हर्नमेंट कॉलेजच्या, तर पुढचा मॉपअप राऊंड कंडक्ट होत नाही, डायरेक्ट प्रायव्हेट कॉलेजसाठी वॅकन्सी राऊंड कंडक्ट होतो. आता समजा मॉपअप राऊंडमध्ये आला, कॉलेज तुम्हाला भेटला, तर पहिला जेव्हा कॉलेज तुम्हाला एखादं कॉलेज भेटतं, पहिला नियम तोच असतो, एक ॲडमिशन कंपल्सरी, ॲडमिशन तुम्हाला घ्यावंच लागतं. आणि आता हा जर शेवटचा राऊंड असला, सपोज हा शेवटचा राऊंड असला, तर तुमचा ॲटोमॅटिकली रिटेन्शन फॉर्म गेट फिल, ऑटोमॅटिकली तुमचा रिटेन्शन फॉर्म फिलअप होतो. म्हणजे आता ह्याच्या पुढे राऊंडच नसेल तर तुम्हाला पुढच्या राऊंडला जायची काही गरजच नाही, म्हणजे कुठला राऊंडच कंडक्ट होणार नसेल तर तुम्हाला जे काही कॉलेज असेल, समजा या मॉपअप राऊंडला एखादं कॉलेज भेटलं, नवीन कॉलेज तुम्हाला भेटलं, तर इथं ॲडमिशन घ्यावं लागतं आणि कंपल्सरी इथं तुम्हाला रिटेन्शन फॉर्म भरून द्यावा लागतो. समजा या नेक्स्ट तुम्हाला सेकंड राऊंडला कॉलेज भेटलं होतं, सेकंड राऊंडला एखादं कॉलेज भेटलं आणि ते अपग्रेड होऊन इथं आलं मॉपअप राऊंडला, तर तुम्हाला ऑटोमॅटिक ॲडमिशन इथं आधीच्या राऊंडचं ॲडमिशन कॅन्सल करावं लागतं आणि इथं जाऊन ॲडमिशन घ्यावं लागतं आणि रिटेन्शन फॉर्म भरावा लागतो. सपोज इथं तुम्हाला कॉलेज भेटले सेकंड राऊंडला आणि इथं तुम्हाला अपग्रेडच झालं नाही, मॉपअप राऊंडला एकही कॉलेज नाही भेटलं, डायरेक्ट सेकंड राऊंडला जे कॉलेज भेटलं तेच राहिलं असेल, तर ऑटोमॅटिक तुमचा रिटेन्शन फॉर्म इथं भरला जातो. म्हणजे इथं तुम्ही भरला नाही आहे ना, त्याच्यामुळेच तुम्ही मॉपअप राऊंडला आला. परंतु मॉपअप राऊंड आल्यानंतर देखील कोणतं कॉलेज भेटलं नसेल तर ऑटोमॅटिक सेकंड राऊंडसाठी तुमचा रिटेन्शन फॉर्म इथं फिलअप केला जातो. अशा प्रकारे होतं. आणि ज्यांना कॉलेज अलॉट झालं, गो फॉर इन्स्टिट्यूशनल राऊंड इन प्रायव्हेट कॉलेज. इन्स्टिट्यूशनल राऊंड फक्त प्रायव्हेट कॉलेजसाठी होतो, गव्हर्नमेंट कॉलेजसाठी इन्स्टिट्यूशनल राऊंड होत नाही. गव्हर्नमेंट कॉलेजसाठी जर जागा शिल्लक राहिली तर त्याचा ऑनलाईनच राऊंड होतो, त्यांना मॉपअप राऊंड 2 असं म्हटलं जातं आणि त्या पद्धतीने तो ऑनलाईन राऊंड होतो. परंतु ज्या कॉलेजच्या जागा शिल्लक राहिलेल्या आहेत, प्रायव्हेट कॉलेजच्या राहतात, इन्स्टिट्यूशनल राऊंड त्याला असं म्हणतात, तर अशा जागा ह्या प्रायव्हेट कॉलेजच्या शिल्लक राहतात, तर तो फक्त प्रायव्हेट कॉलेजसाठी राऊंड कंडक्ट केला जातो. इन्स्टिट्यूशनल राऊंडसाठी काय काय प्रोसेस असते, खूप महत्त्वाची प्रोसेस असते, ते देखील आपण सेपरेट त्याच्यावर व्हिडिओ बनवणार आहे आणि काय कुठले फॉर्म कशा पद्धतीने भरता येतील ते तेव्हा आपण पाहूया. तर आपण हा एक फ्लो चार्टचा एक साईड पूर्ण पाहिलेली आहे, एक टप्पा पूर्ण पाहिलेला आहे. तो कशाचा पाहिलेला आहे, MBBS आणि PDSचा. ग्रुप ए मधला आपण पूर्णपणे कन्सेप्ट क्लिअर केलेला आहे. आता आपण बघूया ग्रुप बी मध्ये काय होतं. आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या, तर हे मॉपअप राऊंड होईपर्यंत ग्रुप बीचं सुरू होणार नाही का, ग्रुप बी किंवा ग्रुप सी, असं नाही बिलकुल. तुमचे जेव्हा MBBS BDचे ऑप्शन देतात, पहिल्या राऊंडचा रिझल्ट लागला ना, हा रिझल्टचं ॲडमिशन घेईपर्यंत ग्रुप बी आणि ग्रुप बी किंवा एकत्रित ग्रुप बी आणि सीचे पुढचे राऊंड सुरू होतात, म्हणजे त्याचे ऑप्शन देणं सुरू होतं. एकदम मॉपअप राऊंड पर्यंत इथलंच होणार आहे, BMS BHMS काहीच होणार नाही असं बिलकुल नसतं. मी तुम्हाला फक्त एक साईड पूर्णपणे समजून सांगितलेली आहे. पहिल्या राऊंडचा इथं रिझल्ट लागला की लगेच BMS BHMS BUMS साठी ऑप्शन फॉर्म फिलिंग सुरुवात होते. आता आपण बघूया ग्रुप बी मध्ये एक्झॅक्टली काय काय होतं. आता हे बघा, चॉईस फिलिंग म्हणजे SML जनरेशन पर्यंत सर्वांसाठीच होतं. आता चॉईस फिलिंग आधी कशाची केली आपण, MBBS BDच्या आधी सुरू झाली. आता चॉईस फिलिंग कशाची सुरू होणार आहे, तर BMS BHMS BUMS साठी एकत्र होणार आहे का, 2 वर्षापूर्वीपासून व्हायचं एकत्रच, परंतु त्याच्यामध्ये विद्यार्थ्याकडून फार चुका व्हायच्या. ह्या चुका टाळण्यासाठी त्यांनी हे सेपरेट केले आणि खूप चांगला केला निर्णय हा गव्हर्नमेंटचा. MBBS BDचा ऑप्शन फॉर्म वेगळा केलेला आहे, BMS BHMS BUMS ऑप्शन फॉर्म म्हणतोय, रजिस्ट्रेशन तर सर्वांसाठी एकच आहे, फक्त ऑप्शन फॉर्म हा वेगळा केलेला आहे. आता बघूया ग्रुप बी मध्ये एक्झॅक्टली सिनेरिओ कसा होणार आहे. BMS BHMS BUMS हे आपण ग्रुप बी मध्ये ठेवलेलं आहे. आता इथं बघा, ओनली नीट क्वालिफाय कॅन्डिडेट कॅन अप्लाय, म्हणजे याला ह्या तीन कोर्सेसला MBBS BDS ला देखील आणि BMS BHMS BUMS ला नीटचा क्वालिफिकेशन क्रायटेरिया लागतो. फक्त तेच क्वालिफाय असलेले विद्यार्थी हा महाराष्ट्र स्टेटमध्ये पुढील ऑप्शन फॉर्म भरू शकतात. जर तुम्ही क्वालिफाय नसाल तर तुम्ही ग्रुप सी मध्ये जातात, पण ग्रुप बी मध्ये तुम्हाला क्वालिफिकेशन क्रायटेरिया लागतोच. जरी एखाद्या विद्यार्थ्याला BMS करायचं असेल किंवा BHMS किंवा BUMS करायचं असेल तर तो विद्यार्थी नीट मध्ये क्वालिफाय असणं गरजेचंच असेल.
आता याचा देखील सेम प्रोसेस होणार आहे. ऑप्शन फॉर्म तुम्ही समजा भरलेले आहेत. आता BMS, BHMS, BUMS चे सर्व ऑप्शन्स तुम्ही भरलात आणि भरल्यानंतर त्या राऊंडचा रिझल्ट लागला. रिझल्ट लागल्यानंतर काय होणार आहे, दोन गोष्टी करतात. एक तर तुम्हाला कॉलेज अलाउड होईल किंवा कॉलेज तुम्हाला भेटणार नाही. आता कॉलेज तुम्हाला अलाउड जर झालं तर पहिला नियम आपला सेम राहणार आहे सर्व. कंपल्सरी टेक ॲडमिशन. समजा तुम्हाला BMS किंवा BHMS एखादं कॉलेज भेटलं तर ॲडमिशन तुम्हाला कंपल्सरी घ्यावंच लागतं. समजा आपण ऑप्शन फॉर्ममध्ये आधी BMS सर्व गव्हर्नमेंट कॉलेज ठेवले, त्याच्यानंतर BMS गव्हर्नमेंट ॲडेड, त्याच्यानंतर प्रायव्हेट BMS ठेवलेले आहेत, त्याच्यानंतर BHMSचे प्रायव्हेट, गव्हर्नमेंट कॉलेज तर नाही महाराष्ट्रात, सर्व BHMSचे प्रायव्हेट जर कॉलेज ठेवले असेल तर तुम्हाला एखादं BHMSचं प्रायव्हेट कॉलेज भेटलं, परंतु तुम्हाला जरी BMS जरी पाहिजे असेल तर तुम्हाला पहिल्यांदा काय करावं लागेल, ॲडमिशन घ्यावंच लागेल. ॲडमिशन घेतल्यानंतर काय, रिटेन्शन फॉर्म जर फिल केला, समजा BHMS एखादं कॉलेज भेटलं आणि जर तुम्ही तिथं जाऊन काही कॉलेज सांगतात रिटेन्शन फॉर्म भरा, म्हणजे त्यांच्या कॉलेजच्या जागा फुल होण्यासाठी काही कॉलेज सांगतात. असं जनरली असं प्रत्येक ठिकाणी होत नाही, पण काही वेळेस भरा म्हणून टाकतात. विद्यार्थ्यांनी जर चुकून जरी तो रिटेन्शन फॉर्म भरला तर त्याचं ॲडमिशन तिथंच फिक्स होतं. म्हणजे तुम्हाला BHMS जे कॉलेज भेटलं इथंच तुमचं फिक्स झालं, म्हणजे तुम्हाला पुढे जायचा कुठेही चान्स तुमच्याकडे बिलकुल राहत नाही. त्याच्यामुळे तसं विद्यार्थ्यांनी चुका करायच्या नाही, रिटेन्शन फॉर्म शक्यतो भरायचा नाही. मी जसं तुम्हाला आधी सांगितलं, आवडीप्रमाणे कॉलेज, इच्छेनुसार हेच कॉलेज पाहिजे होतं आणि तेच जर भेटलं तरच रिटेन्शन फॉर्म भरा, अन्यथा रिटेन्शन फॉर्म भरायचा नाही. रिटेन्शन फॉर्म जर नाही भरला तर तुम्हाला अपग्रेडेशन होतं, नेक्स्ट राऊंडला जातात. नेक्स्ट राऊंड म्हणजे काय, सेकंड राऊंड कशासाठी, आणि सेकंड राऊंडला कोण कोण जातात, ज्या विद्यार्थ्यांना फर्स्ट राऊंडमध्ये कॉलेज नाही भेटलं आणि ज्या विद्यार्थ्याला भेटलं होतं परंतु त्यांनी रिटेन्शन फॉर्म नाही भरला, असे सर्व विद्यार्थी सेकंड राऊंडला जातात. मग सेकंड राऊंडला गेल्यानंतर पुन्हा दोन गोष्टी घडतात, एक तर तुम्हाला कॉलेज अलाउड होईल किंवा ज्या विद्यार्थ्याला फर्स्ट राऊंडमध्ये कॉलेज भेटलं होतं अशा विद्यार्थ्याचं कॉलेज अपग्रेड होईल, किंवा खूपच कमी मार्क आहेत, BUMS BHMS पण नाही भेटलं तर असे सर्व विद्यार्थ्यांना त्या विद्यार्थ्याला कॉलेज अलाउड होणारच नाही, ते पुन्हा खाली मॉपअप राऊंडपर्यंत जातील. आता कॉलेज ज्यांना भेटलंय त्यांना ॲडमिशन घ्यावंच लागतं. ज्यांना अपग्रेड झाल्यास तुम्हाला सांगतो, अपग्रेड झाल्यानंतर वरचं कॉलेज जाणार, ते कॉलेज तुमच्याकडे राहणार नाही. ते जर कॉलेज पाहिजे होतं तर रिटेन्शन भरायला पाहिजे होतं. अपग्रेड झालं तर नवीन कॉलेज जे भेटेल तिथं जाऊन ॲडमिशन घ्यायचं. ॲडमिशन घेतलं, सर्व झालं, पुन्हा सेम रिटेन्शन फॉर्म येणार. रिटेन्शन फॉर्म जर तुम्हाला मॉपअप राऊंडला पण जायचं असेल तर रिटेन्शन फॉर्म भरू नका, फक्त ॲडमिशन घ्या. रिटेन्शन फॉर्म नाही भरला तर तुमचा अपग्रेड झालं, अपग्रेड होऊन तुम्ही मॉपअप राऊंडला गेला आणि ज्या विद्यार्थ्याला एकही कॉलेज भेटलं नाही असे विद्यार्थी देखील मॉपअप राऊंडला जाणार. आणि मॉपअप राऊंडला गेल्यानंतर सेम कॉलेज अलाउड होईल किंवा अपग्रेड होईल. अपग्रेड म्हणजे काय, तर इथं तुम्हाला कॉलेज भेटलं होतं, अपग्रेड होऊन मॉपअप राऊंडमध्ये XYZ कुठलं तरी कॉलेज भेटलं, म्हणजे BMS वगैरे भेटलं तुम्हाला, तर ते अपग्रेड झालं. मग इथं झालं की, आणि ज्यांना खूपच कमी मार्क आहेत त्यांना तर कॉलेज अलाउडच होणार नाही. मग शेवटी मॉपअप राऊंडला काय होणार आहे, नवीन कॉलेज भेटलं, ॲडमिशन घ्यावंच लागतं आणि ऑटोमॅटिकली रिटेन्शन फॉर्म भरला जातो. जर कॉलेज एखादा अपग्रेड झालं तर तिथं तुम्हाला ॲडमिशन घ्यावं लागतं आणि तुमचं रिटेन्शन फॉर्म भरला जाईल. पण एखाद्या दिवस अपग्रेड झालंच नाही, दुसऱ्याच राऊंडचं कॉलेज राहिलं तर ॲटोमॅटिक तुमचा रिटेन्शन फॉर्म तुम्हाला सबमिट करावाच लागतो, ते ॲटोमॅटिक फिलअपच होणार. आणि ज्या विद्यार्थ्यांचा इथे देखील नंबर लागला नाही, कॉलेज अलाउड नाही झाला मॉपअप राऊंडमध्ये देखील, तर असे विद्यार्थी इन्स्टिट्यूशनल राऊंडला जाऊ शकतात. कुठल्या कॉलेजसाठी, प्रायव्हेट कॉलेजसाठी, BMS BHMS BUMSच्या सर्व प्रायव्हेट कॉलेजसाठी इन्स्टिट्यूशनल राऊंडला ट्राय करू शकतात. शेवटपर्यंत थांबल्यानंतर कुठे ना कुठे काहीतरी कॉलेज भेटण्याची शक्यता होऊ शकते. अशा पद्धतीने ही ग्रुप बीचा आपण ॲडमिशन प्रोसेस बघितली. आता ग्रुप ए मधून ग्रुप बी मध्ये जाता येतं का हे देखील बघणं खूप गरजेचं आहे, ते देखील मी तुम्हाला सांगतो. त्यापूर्वी आपण ग्रुप सी मध्ये बद्दल थोडक्यात माहिती सांगतो तुम्हाला. सेम ॲडमिशन प्रोसेस असणार आहे, फक्त ग्रुप सी मध्ये कोण एलिजिबल आहेत आपण ते बघूया. आता पहा, ग्रुप सी मध्ये कोणकोणते कोर्स येणार आहेत, BPTH म्हणजे फिजिओथेरपी, BOTH, BSLP आणि BSc नर्सिंग, हे सर्व कोर्सेस ग्रुप सी मध्ये असणार आहेत. तर याच्यामध्ये काय महत्त्वाची गोष्ट, नीट क्वालिफाय किंवा नॉन क्वालिफाय कॅन्डिडेट्स कॅन अप्लाय. जरी तुम्ही नीटला क्वालिफाय जरी नसलात तरी तुम्ही या कोर्सेससाठी फिजिओथेरपी, BOTH, ऑक्युपेशनल थेरपी, BSLP, BSc नर्सिंग या सर्व कोर्सेसला तुम्ही इलिजिबल आहे. जरी तुम्ही नीटला क्वालिफाय नसताल, म्हणजे नीटला जरी तुम्हाला खूप कमी मार्क असतील तरी ते सर्व विद्यार्थी या ग्रुप सी मध्ये इलिजिबल आहेत आणि ते याचा फॉर्म भरू शकतात. परंतु अशा सर्व विद्यार्थ्याला हे रजिस्ट्रेशन करणं खूप गरजेचं आहे. रजिस्ट्रेशन केल्यानंतर चॉईस फिलिंगची वेळ आहे. चॉईस फिलिंग तुम्हाला इथे करता येते. महाराष्ट्रामधील सर्व BPTH, BOTH, BSLP, नर्सिंग अशा सर्व कॉलेजचे तुम्हाला इथे ऑप्शन फिलअप करता येईल.
ऑप्शन एकदा जेव्हा फिलअप केले आपण की त्या राऊंडचा रिझल्ट लागेल, एकतर तुम्हाला कॉलेज अलाउड होईल किंवा भेटणार नाही. अलाउड झाल्यानंतर ॲडमिशन घ्यावंच लागतं, सेम प्रोसिजर आहे. मग तुम्हाला सेकंड राऊंड येतो, सेकंड राऊंड नंतर पुन्हा मॉपअप राऊंड येतो. अशा पद्धतीने ही ॲडमिशन प्रोसेस महाराष्ट्रातली कंडक्ट होते. आता इथे महत्त्वाचं एक आपण काही पॉईंट्स सांगतो तुम्हाला मी डबल, की सपोज तुम्ही MBBS BDS ऑप्शन फॉर्म भरलाय आणि तुम्हाला एखादं कॉलेज देखील भेटलेलं आहे. कॉलेज सपोज भेटलं BDSचं किंवा भेटलंय किंवा MBBS भेटलं, तर तुम्हाला ते तर सांगितलं BDSचं जर भेटलं असेल आणि MBBS साठी वेट करायचं असेल तर तुम्हाला रिटेन्शन फॉर्म भरू नका आणि पुढच्या राऊंडला जावा. जर काहीच नाही भेटलं असेल तर नेक्स्ट राऊंडला जाऊ शकतात. नेक्स्ट राऊंडला आपण जाण्याच्या आधी सपोज समजा पहिल्या राऊंडला तुम्हाला MBBSचं एकही कॉलेज भेटलं नाही आणि BDSचं जर चॉईस टाकला असाल आणि BDS पण नाही भेटलं पहिल्या राऊंडला, तर तुम्ही डायरेक्ट सेकंड राऊंडला एलिजिबल आहे. त्यावेळी जर ग्रुप बी मधला BMS BHMS BMS साठी जर ऑप्शन फॉर्म सुरू झाला, बी आणि सी एकत्रितरित्या सर्व सुरू झालं आणि समजा तुम्हाला BMS ला ऍडमिशन भेटलेलं असेल पहिल्या राऊंडला, एखाद्या विद्यार्थ्याला ऍव्हरेज चांगला स्कोर आहे की ज्या विद्यार्थ्याला MBBS भेटलं नाही, समजा त्या विद्यार्थ्याने BDS जर BMS भेटणार असेल, BDS टाकलं तर BDS नक्कीच भेटेल, गव्हर्नमेंट नाही भेटू शकणार एखाद्या वेळेस. 4च कॉलेज आहेत, त्याचा देखील कट ऑफ हाय असतो, ते तुम्हाला देखील मी शेअर केलेलं आहे. सपोज MBBS कॉलेज भेटलं नाही परंतु त्या विद्यार्थ्याला BMSचं कॉलेज भेटलेलं आहे पहिल्या राऊंडमध्ये. मग पहिल्या राऊंडला BMS ऍडमिशन पाहिजे, समजा त्याला चॉईस टाकला की म्हणजे त्याला घ्यायची इच्छा आहे, मग त्या विद्यार्थ्यांना जर ऍडमिशन घेतली पहिल्या राऊंडला, तर त्या अशा विद्यार्थ्यांना एवढं सांगू इच्छितो की त्या विद्यार्थ्यांनी रिटेन्शन फॉर्म भरायचा नाही. रिटेन्शन फॉर्म जर भरला तर तुमचा कंपल्सरी ऍडमिशन झाला BMS ला. मग जरी तुम्हाला पुढच्या राऊंडला MBBS ला लागलं तर भेटू शकत नाही. अशा विद्यार्थ्यांनी रिटेन्शन फॉर्म भरू नका आणि जेव्हा इथले ऍडमिशन कंप्लीट झाले आणि जेव्हा सेकंड राऊंडला तुम्ही येणार आहेत तर ऑलरेडी आपण ऑप्शन फॉर्म भरलेलेच आहेत. मग सेकंड राऊंड जेव्हा MBBS BDS चा लागतो सेकंड राऊंड, तर अशा वेळेस जर तुम्हाला इथे एखादं कॉलेज जर भेटलं सेकंड राऊंड मध्ये तर तुम्ही तिथं ऍडमिशन MBBS ला घेऊ शकता. म्हणजे ग्रुप बी मध्ये आधी तुम्हाला BMS भेटलं होतं, BMS चं जाऊन ऍडमिशन कॅन्सल करायचं आणि तुम्ही इथे येऊन MBBS जे कॉलेज तुम्हाला भेटलं आहे ते तिथं तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता. परंतु विद्यार्थ्यांनी असं करू नका की BDS कॉलेज भेटले, समजा BDS ला ऍडमिशन घेतलं आणि पुन्हा जाऊन तुम्हाला BMS भेटलं तर BDS जर कॅन्सल केला तर हा ऑप्शन फॉर्म एकच आहे, आपण काय वेगळा फॉर्म नाही ऑप्शन. भले MBBS BDS साठी वेगळा आहे, BMS BHMS साठी वेगळा आहे, परंतु MBBS BDS तुम्हाला BDS भेटलं आहे आणि ऍडमिशन जर घेतलं नाही तर त्याचा अर्थ काय होतो, तर आपण त्या राऊंडच्या बाहेर होऊन जातो, त्या प्रोसेसच्या बाहेर होऊन जातो. मग तुम्हाला BMS घ्यावं लागेल तिकडे जाऊन. परंतु समजा तुम्हाला MBBS भेटलंच नाहीये आणि BMS भेटलं तर BMS ला म्हणजे तुम्ही ग्रुप A मधून B मध्ये जाऊ शकता, B मधून A मध्ये येऊ शकता. परंतु तुम्हाला ग्रुप A मध्ये एखादं कॉलेज अलाउड झालंय आणि तुम्ही ते कॅन्सल केलं आणि B मध्ये गेलात तर तुम्ही तिथंच राहता. हे पण तुम्ही लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. याच्यामध्ये जर काही पुढे चेंजेस झाले तर ते देखील मी तुमच्यासमोर घेऊन येणार आहे. म्हणजे थोडक्यात म्हणजे एक सांगतो, ऑप्शन फॉर्म भरताना विद्यार्थ्यांना एखादं पर्टिक्युलर कॉलेज जर पाहिजे नसेल तर त्यांनी ते कॉलेज ठेवायचेच नाही. कॉलेजेस काय कोर्सच पाहिजे नसेल, समजा विद्यार्थ्यांनी जर ठरलेलं असतं मला BDS नाही करायचं किंवा मला BMS करायचं नाही, तर अशा वेळेस विद्यार्थ्यांनी ते ऑप्शन टाकू नका. आणि टाकलं तर हे रूल तुमच्या लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. आणि दुसरी गोष्ट काय घडते की समजा आता मी काही काही वेळेस उदाहरणं अनुभवलेले आहे की एखादं BDS कॉलेज भेटलंय, खूप लांबचं आहे कॉलेज, कुठेतरी विदर्भामध्ये असेल, वॉटेवर आहे, सपोज तुम्ही मराठवाड्यामध्ये राहत असेल विदर्भातलं एखादं कॉलेज भेटलं आहे BDS प्रायव्हेट भेटलं, तर विद्यार्थ्यांनी पालकांना तिथं जायचं सुद्धा कष्ट नको वाटतं. काही जण सांगतात सर कॉलेज तर भेटलंय पण लांबचं भेटलं, आता तिथं आम्हाला घ्यायचंच नाही ऍडमिशन, तर आम्ही कशाला जायचं. मग जर ऍडमिशन घेतलं नाही तर तुम्ही प्रोसेसच्या बाहेरच होणार आहेत. म्हणजे तुम्ही सेकंड राऊंडला थांबू शकत नाही. आपण जे सांगितलंय ना कंपल्सरी टेक ऍडमिशन, हे घ्यावंच लागतं, म्हणजे तुम्हाला तिथं जावंच लागतं. म्हणजे याच्यासाठी जर तेवढे कष्ट पण नको असतील तर आणि तो कोर्सला पण ऍडमिशन घ्यायचं नसेल तर ते ऑप्शन बिलकुल ठेवू नका अजिबात. आणि तुम्हाला जाऊन तिथे ऍडमिशन घ्यावं लागतं. समजा ऍडमिशन पण घेतलं आणि पुन्हा जाऊन एखादं कॉलेज भेटलं, समजा तुम्हाला पुन्हा अजून BDS दुसरं वरचं कॉलेज कुठलं तरी भेटलं, तर तुम्हाला अशा वेळेस या कॉलेजला जावं लागतं, ऍडमिशन कॅन्सल म्हणजे डबल तुम्हाला त्या कॉलेजला जाणं गरजेचं आहे. ऍडमिशन कॅन्सल करावं लागतं आणि पुढच्या राऊंडला जे भेटेल वॉट एव्हर इट मे बी MBBS भेटू शकेल किंवा BDS भेटू शकेल, जे काही तुम्ही ऑप्शन टाकलात वरची जे ऑप्शन असतात त्यापैकीच एखादं कुठलं तरी भेटलं भेटलं तर पुन्हा इथं जायचं आहे आणि मग त्या नवीन कॉलेजला जाऊन ऍडमिशन घ्यावं. म्हणजे ही जी धावपळ असते, हा टाइम इन्व्हेस्टिंग पिरियड जो असतो हा प्रत्येक विद्यार्थ्याला करावाच लागणार आहे. जर तुम्हाला त्या प्रोसेसमध्ये राहायचं असेल, जर तुम्ही ते ऑप्शन्स ठेवले असतील तर ह्या सर्व प्रोसिजर तुम्हाला फॉलो करणं गरजेचं आहे. हे सर्व रूल्स तुम्हाला ऍप्लिकेबल होतात आणि ह्या रूल्स नुसारच तुम्हाला ऍडमिशन प्रोसेस पुढची भेटत असते.
अशा पद्धतीने हे ॲडमिशन प्रोसेस महाराष्ट्र स्टेटची कंडक्ट होत असते. म्हणजे 85% जो कोटा आहे महाराष्ट्र स्टेटचा, तर या पद्धतीनं हा ॲडमिशन प्रोसेस कंडक्ट होते. आणि जो राहिलेला मॅनेजमेंटचा कोटा म्हणजे इन्स्टिट्यूशनल राऊंड आहे किंवा मॅनेजमेंटचा कोटा आहे, त्याच्यासाठी ॲडमिशन प्रोसेस कशा पद्धतीने कंडक्ट होते हे मी तुम्हाला सेपरेट ह्याच्यावर एक व्हिडिओ बनवणार आहे आणि तो तुमच्यासमोर घेऊन येणार आहे. आता महत्त्वाचं काय होतं तर एक्झॅक्टली ॲडमिशन प्रोसेस कशा पद्धतीने कंडक्ट होते याचे महत्त्व आहे. म्हणजे रिटेन्शन फॉर्म का महत्त्वाचं आहे, त्याचे रूल्स काय किती आहेत, चॉईस फिलिंग करताना काय महत्त्वाच्या गोष्टी आहेत, हे थोडक्यामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला डीपली आम्ही वायब्रंटच्या ग्रुपमध्ये सांगतच असतो, वेळोवेळी त्यांचा फॉलोअप घेत असतो आणि सर्व अचूक पद्धतीने त्यांना प्रोसेस करून देतो. तरी ज्या विद्यार्थ्यांना ह्या गोष्टी माहीत नाही आहेत, त्या विद्यार्थ्यांना काही अडचणी येत असतील तर वायब्रंटच्या तुम्ही ऑफिसला येऊन संपर्क करू शकता आणि आपल्या अडचणीचं निरसन तुम्ही करून लवकरात लवकर घेणं गरजेचं आहे. हा व्हिडिओ तुम्हाला याच्यासाठी सांगितला आहे कारण की ॲडमिशन प्रोसेस कशा प्रकारे कंडक्ट होत असते हे तुम्हाला कळणं खूप गरजेचं आहे. त्याच्या पद्धतीने बेसिक आयडिया सर्व विद्यार्थ्यांना आलीच असेल. याच्या रिलेटेड काही क्वेरीज असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये आम्हाला कमेंट करा, आम्ही तुम्हाला नक्कीच त्याचं आन्सर देऊ. आणि त्या व्यतिरिक्त देखील जरी तुम्हाला काही वाटत असेल तर तुम्ही कॉल किंवा वायब्रंटच्या ऑफिसला येऊन भेटू शकता. अशा पद्धतीने हे महत्त्वाची प्रोसेस तुम्हाला मी सांगितलेली आहे. अशा अनेक महत्त्वाचे व्हिडिओज मी तुमच्यासमोर घेऊन येणार आहे. तुर्तास मी नमस्कार करतो. थँक्यू सो मच.